शरचन्द्रभालं महादैत्यकालं नभोनीलकायं दुरावारमायं सुपद्मासहायं भजेऽहं भजेऽहम् सदाम्भोधिवासं गलत्पुष्पहासं जगत्सन्निवासं शतादित्यभासं गदाचक्रशस्त्रं लसत्पीतवस्त्रं हसच्चारुवक्त्रं भजेऽहं भजेऽहम्। मंडळी, मग आता देवपूजा करून झालेले, तर आता आपल्याला स्वयंपाकाची तयारी करायची। तर आज आपण स्वयंपाकामध्ये एक वेगळी नवीन पद्धतीची भाजी करणार आहोत, ते म्हणजे रानभाजी। रानभाजी म्हणजे हे याला तांदूळ कुंजरा म्हणतात। हे आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, आता खुरपणी चालू आहे शेतामध्ये, तर हे तांदूळ कुंजरा खूप निघते शेतामध्ये, तर खुरपताना महिलांना सापडते। तर हे भाजी असे खूप पौष्टिक आहे आणि पोटासाठी खूप चांगलं एक प्रकारचं आयुर्वेदिक औषधच आहे समजा। तर हे बिना खता पाण्यावरची भाजी असते, पावसाच्या पाण्यावर उगवलेली भाजी असते, तर हे खूप चांगली असते शरीरासाठी। तर आम्ही दरवर्षी खूप खातो ही भाजी। शेतामध्ये छोटा घोळ, मोठा घोळ, तांदूळ कुंजरा, पुन्हा अशी काही पात्रची भाजी, अशा खूप रानभाज्या असतात, आम्ही पावसाळ्यामध्ये खूप खायला भेटतात आणि निरोगी असतात पोटासाठी। तर हे आमच्या ओळखीच्या महिला शेजारी शेताला जातात, त्यांना एक दिवस म्हणलं आम्हाला अशी याची भाजी ना कुठली पण आणा म्हणलं, रानभाजी, चिगळ घोळ किंवा अशी जे सापडेल ती खुरपणी करताना। तर त्या म्हणल्या ताई आम्ही हे भाजी आम्हाला सापडते पण आम्ही करत नाही, म्हणलं फेकून देत होतो, हे भाजी खातात का? तर म्हणलं तुम्ही शेतकरी असून तुम्हाला माहिती नाही, म्हणलं आम्ही घरी बसून आम्हाला माहिती आहे, खूप निरोगी आहे म्हणलं हे भाजी। हे पहा अशा प्रकारचे असते, याच्या असं पांगलेलं असते झाड असे, त्या पाशी त्यांनी खुडून आणली। तर ठीक आहे म्हणलं आम्ही तुम्हाला पण आणतो ना, आम्ही पण करून बघतो म्हणलं। म्हणलं तुम्ही अवश्य करून खा म्हणलं, पहा खूप चांगली, चवीला पण छान, खायला पण आणि निरोगी पण आहे। मग त्यांनी आम्हाला काल त्या ओळखीच्या महिलांनी खूप सारी भाजी आणली, तर चला म्हणलं आपण आज भाजी करू आणि तुमच्याशी शेअर करू। आणि हे भाजी सहसा शेतात जाणाऱ्या सगळ्याच महिलांना माहीत असते, पण काय काय महिलांना समजा याची माहिती नसते, त्या करत नाहीत, आणत नाहीत, खातात नाही, त्यांना माहीत नसतं। अशा सगळेच काय अशा माहिती नाही अशा नाही, पण काय कायला माहिती असते, काय कायला माहीत नसते। तर चला तर आपण ही भाजी काय केली, आपण याचे शेंडे घेतलेले, अशा कोवळ्या काड्या आणि निबर काड्या टाकून दिलेले। तर आता हे आपण 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेले आणि चाळणी नितळायला ठेवलेले। तर हे भाजी कशी करायची, हे हिरवी मिरची, हे पहा 5-6 हिरवी मिरची घेतलेली आणि लसण घेतलेला आहे, आणि हा लसण आम्ही न सोलता, न याचं टर्कल न काढता आम्ही याचे बारीक तुकडे केलेले, आणि या मिरच्या तुकडे करून टाकायच्या किंवा थोड्याशा मोठार कुटून टाकायच्या, कसंही टाकायच्या। आणि लसण तुम्ही कुटून टेचून पण टाकू शकता, आम्ही तुकडे केलेले त्याचे। आणि हे पाय भाजी स्वच्छ घेतलेली आणि चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। चला तर आपण गॅस पेटवून गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे, आणि हे भाजी काय करायचं, अशी धुतली ना ते कढईमध्ये अगोदर भाजायची, थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची, म्हणजे छान मोकळी होते। आणि न भाजता केली तरी चालते, पण न भाजता केल्यावर कशी थोडासा चिकल अशी होते, आणि भाजल्यानंतर थोडीशी मोकळी होते। म्हणून आम्ही काय करणार आहेत, हे भाजी अगोदर कढईमध्ये अगोदर भाजून घेणार आहेत। आता कढई गरम झालेली आहे, थोडीशी हलकीशी भाजायची, जास्त नाही करायची। आणि कोणी भाजी भाजून घेतल्याच्या नंतर पण धुते, आणि कोणी धुतल्याच्या नंतर पण भाजून घेते, कसे चालते। आम्ही अगोदर धुवून घेतलेली, हे पाशी गरम होऊ द्यायची।
हे पहा हलकीशी गरम झालेली आहे भाजी. आता हिला आपण काढून घेऊ. आता याच कढईत फोडणीसाठी तेल घालायचं. त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. भाजी काढून घेतल्यानंतर बाजूला आता तेल छानपैकी गरम झाले. त्यात लसूण घालायचं आहे. जिरे मोहरे हे अजिबात काही नाही घालायचं. तुम्हाला आवडलं तर तुम्ही घालू शकता. आणि या भाजीला शेंगदाण्याची कूट थोडंसं घालायचं. आता लसूण छान असा लालसर झालेलं आहे. आता याच्यामध्ये हे जे मिरची आहे ना, निवळ आम्ही एका मिरचीचे 2 तुकडे अशा पद्धतीनं मोठी मोठी कुटलेली टेस्टसाठी. आता मिरची पण छानपैकी परतलेली आहे. आता याच्यात थोडीशी हळद घालायची. छानपैकी फोडणी बसलेली. आता आपण याच्यात हे भाजी घालायची. आता हिला छानपैकी मिक्स करायचं. मिरची फोडणी छानपैकी अशी मिक्स करून घ्यायची. आणि कसं आहे मंडळी, आता आजकाल समजा हे खेड्यातल्या लोकांना भेटतं खायला, सिटीतल्या भेटत नाही म्हणायचं कामच राहिलेलं नाही. कारण सिटीतल्या लोकांना पण पाना पात्राची भाजी, करडीची भाजी, पण हे तांदूळ कुंजरा, ते मोठा घोळ, छोटा घोळ, अशा बऱ्याच नमुन्याच्या भाज्या मार्केटला यायलेत. खूप सिटीच्या पण लोकांना खायला भेटायले. बाजारामध्ये खूप या भाज्या यायल्यात. ज्या त्या सीझनमध्ये ज्या त्या भाज्या विकायला यायल्यात. आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. आता हिला झाकण टाकायचं नाही. याच्यात जर आपण प्लेट झाकली ना तर हे भाजी कशी होते, अशी गदगद होते, गाळ होते. तर हे अशी मोकळी राहत नाही. त्यामुळं झाकण टाकायचं ना, वाफेनं गदगद होते. तर अशी उघडीच भाजी राहू द्यायची. आणि हिला शिजायला काहीच वेळ लागत नाही. 5 मिनिटात ही भाजी तयार होते. आणि पुन्हा तरोट्याची भाजी, आपल्या लांबक्या शेंगा असतात ना, त्या शेंगाचे झाडाचा पाला असतो त्याची भाजी खूप छान या रानभाज्या होतात. पौष्टिक असतात, शरीरासाठी खूप छान असतात भाजी. आणि चवदार पण खूप असते. आपला तरोटा असताना मंडळी शेतात, त्या तरोट्याच्या पण पाल्याची भाजी आम्ही बऱ्याच वेळा खाल्लेली. शेवग्याच्या शेंगा असतात त्याचा ती कवळे पाला, त्याची भाजी खूप छान होते. आता याच्यामध्ये थोडीशी शेंगदाणाचं कूट टाकायचं. थोडंफार असं मोठं टाकायचं, बारीक नाही टाकायचं. धोबड कुटलेलं टाकायचं थोडंसं. आणि नाही टाकलं तर चालतंय, आणि टाकलं तरी चालतंय. पहा मस्तपैकी अशी भाजी झालेली आहे. याला कोणी तांदूळचा पण म्हणते, कोणी तांदूळ कुंजरा पण म्हणते. हे पहा खूप झालेली भाजी अशी बिलकुल झाकण